हॅलो नमस्कार, मी पूनम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी हरभरा डाळ आणि रेशनच्या तांदळाचा ढोकळा बनवणार आहे। त्यासाठी मी या ठिकाणी 1 ग्लास हरभरा डाळ आणि 1 ग्लास तांदूळ घेतले आहेत। डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले। भरपूर पाणी ओतून 4 ते 5 तास भिजवून घ्यायचे आहे। साधारण 5 तास मी डाळ भिजत ठेवली होती। बघू शकता छान भिजली आहे। डाळीतील पाणी काढून डाळ वाटून घ्यायची। डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची। डाळ वाटताना तुम्ही त्यात 2 चमचे दही पण घालू शकता। दही घातल्यामुळे पीठ छान फर्मेंट होते। पीठ आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, त्यामुळे ढोकळा छान फुगतो आणि एकदम मऊ लुसलुशीत होतो। तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी डाळ एकदम बारीक वाटून घेतलेली आहे। वाटलेले पीठ 10 ते 12 तास फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं आहे। मी हे पीठ रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवून दिलं होतं। बघू शकता किती छान फर्मेंट झाले। आता पिठात घालायसाठी पेस्ट बनवून घेऊया। त्यासाठी मी या ठिकाणी 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहेत, अर्धा इंच अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, 1 चमचा जिरे, थोडीशी हळद, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1.5 चमचा मीठ घेतले आहे। तुम्ही मीठ चवीनुसार घेऊ शकता। ही पेस्ट थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायची। अशी पेस्ट बनवून घातल्यामुळे ढोकळा चवीला एकदम मस्त लागतो। बनवलेली पेस्ट घालून पीठ छान मिक्स करून घेतले। मी या ठिकाणी पिठामध्ये 1 चमचा तेल घातले आहे। तेल घातल्यामुळे ढोकळा मऊ बनतो आणि खाताना घशामध्ये अडकत नाही। मी ढोकळा इडली पात्रात बनवणार आहे, त्यामुळे मी इडली पात्रात पाणी ओतून गरम व्हायला ठेवलं आहे। मी जेवढ्या पिठाचा ढोकळा बनवणार आहे ते पीठ बाजूला एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि त्या पिठामध्ये सोडा मिक्स केला आहे। सोडा जास्त वापरल्याने ढोकळा लाल होतो, त्यामुळे सोडा थोडाच वापरायचा आहे आणि सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, नाहीतर त्याच्या गाठी बनून राहतात। तुम्ही ज्या भांड्यात ढोकळा बनवणार आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा शिजवून घेतल्यानंतर त्या भांड्याला चिटकत नाही। आणि तेल लावून घेतल्यानंतर आपण सोडा मिक्स केलेलं बॅटर त्याच्यात ओतणार आहे आणि 15 मिनिटं शिजवून घेणार आहे। पंधरा मिनिटं शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद करून 4 ते 5 मिनिटं थंड करून घ्यायचा आणि मग ढोकळा काढायला घ्यायचा। तुम्ही बघू शकताय ढोकळा छान फुगलेला आहे। आता आपण ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊ। 1 चमचा तेल, मोहरी, कढीपत्ता, 1 मिरची आणि साखर टाकली आहे। साखर टाकल्यानंतर गॅस बंद करून पाणी ओतून घ्यायचं। पाणी ओतून घेतल्यानंतर गॅस पुन्हा चालू करून फोडणी उकळवून घ्यायची आणि तयार केलेली फोडणी ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची। अशा प्रकारे आपला तांदूळ आणि हरभरा डाळीचा ढोकळा तयार होईल। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।